नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारतात कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. एखादाच असा असेल की ज्याच्या नातेवाईकापैकी कोणाला तरी कॅन्सर झाला नाही असा माणूस हल्ली शोधून देखील सापडत नाही. सिगरेट, गुटखा किंवा तंबाखू अशा पदार्थांमुळे खाता, मस्का लावून पाव खाता किंवा मिसळ पावचा आनंद घेता किंवा रात्री एखाद दिवशी किंवा वीकेंडला पावभाजी खाता, त्या पावामुळं किंवा त्या ब्रेडमुळं कॅन्सर होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. पण CSE नावाच्या दिल्लीतल्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त अशा संशोधन संस्थेनं तब्बल 38 ब्रँडची तपासणी केली. त्याचा अहवाल दिला. ही तीच संस्था आहे ज्या संस्थेमुळे एकेकाळी शीतपेय उत्पादकांच्या नाकी नऊ आले होते, किंवा शीतपेयांमध्ये घातक अशा कीटकनाशकांचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असतं असा अहवाल CSEनं दिलेला होता. एवढंच नाही तर डिझेल गाड्यांमुळे होणारं प्रदूषण, केंद्राचे नियम धाब्यावर बसून गोव्यामधल्या खाणींमध्ये होणारं उत्खनन, या सगळ्या बाबतीचे अहवाल देखील या संस्थेने दिले होते. मध्यंतरी मॅगी सारख्या नूडल ब्रँड्समध्ये देखील अपायकारक रसायनं आढळल्यानं त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. करोडो रुपयांचा साठा नष्ट करावा लागला होता. आता आपल्या नेहमीच्या वापराच्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट ही अपायकारक रसायनं असल्याचा धक्कादायक निष्कर्ष CSEनं मांडलाय. पोटॅशियम ब्रोमेटमुळे कॅन्सर होऊ शकतो आणि पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉइड संबंधातला रोग होण्याची भीती असते. अगदी चकचकीत, टापटीप, स्वच्छ आणि हायजीन वातावरण असलेल्या पिझ्झा, बर्गर आणि सँडविचचे बडे ब्रँड्स देखील प्रेक्षको याच्यातून सुटलेले नाहीत. या ब्रँडच्या उत्पादनाच्या 84% नमुन्यांमध्ये कॅन्सर पोषक रसायनं आढळली आहेत. एकीकडे आमची उत्पादनं अपायकारक नाहीत असा दावा या बड्या ब्रँड्सनी, कंपन्यांनी केलेला आहे, तर दुसरीकडे सगळ्याच उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश सरकार देत आहे. तर तिसरीकडे संशोधक मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत. 1990 पासून युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर बंदी घालतायत. अगदी आपल्या शेजारच्या छोट्याशा श्रीलंकेने देखील त्याच्यावर बंदी घातलेली आहे. मग भारतातच पोटॅशियम ब्रोमेटच्या वापराला परवानगी का देण्यात आली? मानवी आरोग्याला अत्यंत धोकादायक असलेल्या या रसायनाचा वापर आपल्याकडे खाद्यपदार्थ अशा बाबतीत का केला जातो, त्याच्यावर आपल्याकडे बंदी का नाही? भारतीय मानक संस्था याबाबत नियमांमध्ये सुधारणा का करत नाही? सरकारी यंत्रणा याबाबत काय कारवाई करणार? आणि आपल्या रोजच्या खाण्यातला पाव आणि ब्रेड कॅन्सर मुक्त कधी होणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. ब्रेडनं कॅन्सर होतो? ब्रेडनं कॅन्सर होतो. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. आपल्यापैकी बहुतेक जण सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड, पाव किंवा बनचा वापर करतात. चहात बुडवून किंवा मस्का लावून आपण ब्रेड खातो. कधी टोस्ट करून तर कधी लज्जतदार डिश सोबत. पण ब्रेड खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं दिल्लीमध्ये 38 ब्रँड्सची तपासणी केली. त्यातल्या 84% नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट ही रसायनं सापडली. पोटॅशियम ब्रोमेटमुळे कॅन्सर होऊ शकतो, तर पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉइड संबंधित रोग होण्याची भीती असते. चुकीच्या पद्धतीनं ब्रेड बेक केला जात असल्यानं ब्रोमेट ब्रेडवरती चिटकून राहतं, असं या पाहणीत आढळून आलंय. हमने 38 अलग अलग तरीके के ब्रेड का सैंपल हमने उठाया था, जिसमें कि वाइट ब्रेड हो गया, मल्टीग्रेन ब्रेड हो गया, पाव हो गया, बन हो गया, बर्गर का ब्रेड हो गया या पिज़्ज़ा का ब्रेड हो गया. इन सभी को हमने 2 केमिकल्स के लिए टेस्ट किया, पोटाशियम ब्रोमेट और आयोडेट. इनका यूज़ ब्रेड में बहुत वाइड स्प्रेड है, बहुत ज़्यादा यूज़ होता है, और जिसके कारण कि हमें इसके जो हानिकारक शारीरिक बीमारियां हो सकती हैं, जैसे कि एक पॉसिबल कैंसर कॉजिंग एजेंट है और दूसरा जिससे कि थायराइड का प्रॉब्लम हो सकता है. ज्या ब्रँडच्या ब्रेडमध्ये कर्करोगाला आमंत्रण देणारी रसायनं सापडली त्यापैकी अनेकांनी पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेटचा उल्लेख पाकिटावर केलेला देखील नाही. या घातक रसायनांचा आपण वापर करत नसल्याचं अनेक ब्रेड उत्पादकांनी स्पष्ट केलं आहे. केवळ ब्रेडच नाही तर अनेक नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांच्या पिझ्झा आणि बर्गरमध्येही ही घातक रसायनं आढळली आहेत. ब्रेड खाणं आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं तज्ज्ञांनीही सांगितलंय. या प्रकरणी आता चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. CSE ने एक रिपोर्ट भेजी है जिसमें उन्होंने ब्रेड के बारे में कुछ बात कही है.
मैंने अपने अधिकारियों को कहा है कि इसकी तुरंत जांच की जाए। FSSAI इस विषय को देख रही है। बहुत जल्द सरकार इसकी डिटेल्स को देख करके जो भी इसमें उचित कदम उठाने को होगा वो हम उठाएंगे। ब्रेड हा असा भाकरीसारखा नसतो किंवा लगदा नसतो. आपण सगळेजण रोज पाहतात की तो असा फुलतो आणि मऊ असतो तो आणि आकारमान वाढतं. तर हे सगळं जे आहे त्याचं महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी आम्ही चेकिंग करू. कुठे दोष आढळला तर कारवाई करू. जगभरात विविध ठिकाणी पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर कडक निर्बंध आहेत. मग भारतातच पोटॅशियम ब्रोमेटच्या वापराला परवानगी का? ब्रेडच्या नावाखाली आरोग्याशी सुरू असलेला खेळ किती दिवस चालणार? याबाबत सरकार कठोर पावलं कधी उचलणार असे सवाल आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. ब्रेडनं कॅन्सर होतो या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत सेंटर फॉर साइंस एंड एनवायरनमेंटच्या साइंटिस्ट अनन्या तिवारी. अनन्या तिवारी जी, आपका इस प्रोग्राम में स्वागत है. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सदानंद सरदेशमुख, एकात्मिक कॅन्सर रिसर्च आणि उपचार केंद्र पुणे. डॉक्टर सदानंद सरदेशमुख सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गिरीश मारू हे कॅन्सर संशोधक आहेत आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे मानद प्राध्यापक आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि नागपूर बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित दिवाडकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. आपण सुरुवात करतोय ती सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेपासून. प्रेक्षको, या संस्थेने आत्तापर्यंत भल्या भल्या कंपन्यांच्या नाकी नऊ आणलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या रिसर्चनुसार अनेक शीतपेय बनवणाऱ्या कंपन्यांना हादरा बसला होता. इतकंच काय, तर गोव्यातल्या खाणींच्या संदर्भात देखील त्यांचं संशोधन अत्यंत पथदर्शी, पाथ ब्रेकिंग अशा स्वरूपाचं होतं. अनन्या तिवारी जी, इस प्रोग्राम में आपका स्वागत. ये जो ब्रेड का और कैंसर का संबंध आपने जोड़ा है, जिसका संशोधन आपने किया है, इसके बारे में क्या बताएंगे आप? किस प्रकार का ये संशोधन है? ये संशोधन आपने अभी क्यों किया और इसके निष्कर्ष, इसके रिजल्ट्स क्या है? अनन्या तिवारी जी. जी, हम लोगों ने, जैसे कि आप ऑलरेडी काफ़ी देर से बता रहे हैं, कि 38 सैम्पल्स टेस्ट किए थे. रैंडमली सिलेक्टेड सैम्पल्स थे मार्केट में, जो कि पैकेज ब्रेड, साथ साथ में जो आपका रेडी टू ईट पिज़्ज़ा और बर्गर वगैरह में जो यूज़ होते हैं, बन्स और पिज़्ज़ा बेस, इन सभी को कलेक्ट करके हमने टेस्ट किया. और उसमें से 38 में से 32 में पॉजिटिव आया. जो हमने 2 केमिकल्स के लिए टेस्ट किया था, पोटेशियम ब्रोमेट और पोटेशियम आयोडेट, और दोनों के ही अपने हेल्थ इम्प्लीकेशंस हैं. Potassium bromate has been declared as a possible human carcinogen by IARC, and potassium iodate has a lot of thyroid related problems associated with because basically अगर आप उसको लेते हैं, कंज्यूम करते हैं पोटेशियम आयोडेट को, तो उसे आयोडीन की मात्रा आपके शरीर में ज़्यादा होने की संभावना होती है, और उसकी वजह से ये थायराइड रिलेटेड डिजीज़ की रिस्क बढ़ते हैं. तो ये स्टडीज़ में रिपोर्टेड है, और इसी वजह से हमने इस बात को उठाया है कि पोटेशियम आयोडेट और पोटेशियम ब्रोमेट, जिनके दोनों के ही अपने अपने आप में अलग तरीके के हेल्थ प्रॉब्लम्स हैं, उन दोनों का यूज़ बैन होना चाहिए. और मेन इशू ये है कि हमारी सरकार ने अभी तक यूज़ लिमिट लगा रखी थी, रेजिड्यू लिमिट नहीं थी, क्योंकि ये अजम्पशन था कि रेजिड्यू बचना नहीं चाहिए. हमारी स्टडी से हम ये बताना चाहते हैं कि रेजिड्यू बच रहा है, जैसे कि बाहर के देशों में भी लोगों ने, क्योंकि रेजिड्यू मिलता रहा उन्हें, उन्होंने बैन किया. उसी तरीके से हम भी ये बात कहना चाहते हैं कि हम में रेजिड्यू मिल रहा है, अब इसे बैन करना चाहिए. मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूं कि ये जो 2 आइटम आपने बोले हैं, क्या इस आइटम को यूरोप या अमेरिका या श्रीलंका ने बैन किया? ये बात सही है कि इस देशों में खाद्य पदार्थों में पोटेशियम ब्रोमाइड का उपयोग नहीं होता? क्या ये बात सच है? ये बात सच है. पोटेशियम ब्रोमेट यूरोपियन कंट्रीज़ में, श्रीलंका में, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, पेरू, ब्राज़ील, पूरी लिस्ट दे रखी है हमने अपनी रिपोर्ट में. कंट्रीज़ में बैंड है, चाइना में भी बैंड है, और पोटेशियम आयोडेट भी बैंड है यूरोपियन यूनियन में, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड में एज अ फ्लड ट्रीटमेंट एजेंट ब्रेड में डालना अलाउड नहीं है. अनन्या जी, ये आपका संशोधन है, रिसर्च है, ये बहुत मायने रखता है, क्योंकि एक आम आदमी आज हर रोज ब्रेड का कंज्यूम तो करता ही है, लेकिन जो अमीर है वो भी सुबह चाय के साथ टोस्ट बना के ब्रेड खाता हूँ. इस प्रोग्राम को देखने वाले लाखों करोड़ों महाराष्ट्र के प्रेक्षक हैं जो मराठी जानते हैं, हिंदी बोल सकते हैं. उनको एक बहुत बड़ा
एक धक्का लगा है इस रिसर्च से, इज इट अ पैनिक बटन, क्या लग रहा है आपको? हमारा एम सिर्फ ये है कि हमें बेसिकली पब्लिक अवेयरनेस करनी है, हमें अवेयरनेस करनी है और पब्लिक के इंटरेस्ट के लिए उन्हीं का बेनिफिट है। हम बेसिकली हमारी स्टडी का एम यही था कि हम सरकार की नज़र में कुछ लेकर आएँ जो कि इम्पॉर्टेंट है, जिस पे ध्यान देना ज़रूरी है, जिससे कि सब लोग सेफ़ कंज्यूम कर सकें फूड जो भी उनको अवेलेबल है मार्केट में। और हम लोग को खुशी है इस बात की कि FSSAI ने बहुत ही इमीडिएटली रिस्पॉन्ड किया है और उन्होंने कहा है कि वो पोटेशियम ब्रोमेट को बैन कर रहे हैं और आयोडेट के ऊपर वो जांच करेंगे। तो दिस इज़ अ वेरी गुड थिंग। और आई थिंक कि हमारी जो स्टडी का एम था वो काफ़ी हद तक अच्छा रहा कि हम बेसिकली अवेयरनेस जनरेट करना चाहते थे और हाईलाइट करना चाहते थे इन इश्यूज़ को गवर्नमेंट को। ये आपका रिसर्च देखिए, बहुत सालों पहले आपके यहाँ से और एक रिसर्च हुआ था। उस वक्त जो भी कोल्ड ड्रिंक्स थे, उस कोल्ड ड्रिंक में जो पेस्टिसाइड्स की मात्रा थी वो बहुत ज़्यादा थी, इसके ऊपर रिसर्च हुआ था, उसकी मुझे याद आ रही है। उसी तरीके का और उसी तरह से एक इम्पॉर्टेंट रिसर्च, क्या इसको उसका पैरेलल माना जाएगा? क्या लगता है आपको? इट्स अ पाथ ब्रेकिंग रिसर्च। हाँ बिल्कुल, पाथ ब्रेकिंग रिसर्च तो आप कह सकते हैं। हर फूड कमोडिटी अपने आप में इम्पॉर्टेंट है क्योंकि ये पर्सनल चॉइस होती है लोगों की। किसी को कुछ पसंद है, किसी की कुछ ज़रूरत है। कोल्ड ड्रिंक पसंद होती है, बहुत ज़्यादा लोगों में पॉपुलर है। वैसे ही ब्रेड की अपनी अलग जगह है हमारे डाइट में, जैसा कि आपने खुद ही कहा कि आप खुद भी कंज्यूम करते हैं। तो हर फूड कमोडिटी की अपनी एक अलग जगह है और उससे रिलेटेड सेफ्टी भी इसीलिए बहुत इम्पॉर्टेंट है। करेक्ट। जो भी हम खाते हैं उसके हर रोज के खाने में अगर कोई ऐसी चीज हो जिससे कि हमारे शरीर में अगर कैंसर फैलने की आशंका पैदा होती हो, तो वो अपने आप में एक बहुत बड़ा धोखा है, एक बहुत बड़ी सूचना है, एक बहुत बड़ी वॉर्निंग है। आपण थेट जाऊया अजित दिवाडकर यांच्याकडे। अजित दिवाडकर हे नागपूर बेकर्स असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत। अजित दिवाडकर, तुम्हाला हे माहिती होतं का की आपण जे प्रोडक्ट बनवताय त्या प्रोडक्टमध्ये कार्सिजेनिक, त्या प्रोडक्टमध्ये कॅन्सर पोषक अशी द्रव्य आहेत? तुम्हाला कल्पना आहे का की त्याच्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असतं की ज्याचा वापर रेसिड्यू म्हणून सुद्धा असता कामा नये? आपल्याला कल्पना आहे अजित दिवाडकर? हो, आणि आम्ही बेकरीज या स्मॉल स्केल बेकरीज आहेत किंवा इवन मोठ्या स्केलच्या सुद्धा बेकरीज आहेत, या कोणी ॲडेड इन्ग्रेडियंट म्हणून हे पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट हे वापरत नाहीत, असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो। अजित दिवाडकर, ॲडेड इन्ग्रेडियंट म्हणून तुम्ही जर वापरत नसाल तर एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरच्या सॅम्पलमध्ये, आणि एक लक्षात घ्या, ज्या संस्थेनं अनन्या तिवारी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतायत त्या संस्थेची क्रेडिबिलिटी, इस संस्था की क्रेडिबिलिटी इज इंटरनॅशनल। प्लीज अंडरस्टँड दिस इज नॉट अ वेरी ऑर्डिनरी रिसर्च इंस्टिट्यूट, इट्स वन ऑफ द बेस्ट रिसर्च इंस्टिट्यूट्स वी हॅव इन दिस कंट्री अँड परहॅप्स इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड। त्या संस्थेने केलेला हा संशोधन आहे अजित दिवाडकर, आणि त्याच्यामध्ये जर रेसिड्युअल मात्रा इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर असेल तर आपण ॲडेड इन्ग्रेडियंट म्हणून हे वापरत नाही, तर मग ते येतं कुठून? एक तर हे ॲडेड इन्ग्रेडियंट हे वापरण्यासाठी कारण काय, तर फार पूर्वीच्या काळी ज्यावेळी मैद्यावरती रेशनिंग होतं त्यावेळी मैदा फार निकृष्ट क्वालिटीचा येत होता त्यावेळी, आणि हे आपल्या मानकांनी म्हणजे फूड सेफ्टी ॲक्टमध्ये हे मान्यता पावलेली आहे त्याला, त्याच्यात काही बेकायदेशीर नाही आहे हे की हे वापरणं। आता यांचा स्टडी ग्रुप जो आहे यांनी जो स्टडी केलेला आहे त्याच्यातनं आता सरकारने काय निर्णय घ्यायचा आहे तो सरकार निर्णय घेईल, पण आज कोणी काही बेकायदेशीर काम करते असं मला वाटत नाही।
आज तुम्ही बेकायदेशीर Even हे काम करत मोठे जे नसाल, दिल्लीचे जे अजित काही दिवाडकर, reports त्यांनी सांगितलेले अजित आहेत, दिवाडकर, त्याच्यातही- अजित दिवाडकर, एक सेकंद हिअर मी मला- आउट की मला आज तुम्ही बेकायदेशीर अनऑथोराइज काम करत नाही आहात, पण तुम्ही जे काम करताय त्याच्यामुळे लाखो लोकांना कॅन्सर होण्याचा धोका आहे एवढं तर मान्य कराल. आज या संस्थेने हे रिसर्च जर आमच्या समोर आणलं नसतं तर आम्हाला मला- कधीच कळलं एक मिनिट, नसतं. तेच मला जरा बोलू दिलं तुम्ही तर मी Please. सांगू शकेन काही. प्लीज 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 गो अहेड. नाही ना, हे मला जर बोलू दिलं तुम्ही तर मी सांगू शकेन बोला. की याचा उपयोग साधारण बेकर्स करत नाहीत, होत नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो. अनन्या ठामपणे तिवारी सांगतो. अनन्या तिवारी अजीत दिवाड़कर जो बेकर्स एसोसिएशन के अध्यक्ष हैं वो कह रहे हैं कि ये पोटेशियम ब्रोमाइड और पोटेशियम आयोडेट है, उसका एडेड इंग्रेडिएंट बोल के इस्तेमाल नहीं होता. तो मेरा 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 सवाल है कि फिर ये रेसिडुअल फॉर्म में कैसे दिखता है? आपको क्या लगता है कैसे आता होगा फिर हमारे खाद में, हमारे ब्रेड में देखिए, कहाँ से आता होगा? देखिए हमने काफ़ी सर्वे किया है, हमने बहुत सारे बेकरी एसोसिएशन वालों से बात की है, मैन्युफैक्चरर से बात की है, और हमने इनफैक्ट मार्केट में पूछा है, पता किया है. आप वैसे भी जैसे जहाँ पर आपको ये इजीली अवेलेबल होता है, जहाँ से बेसिकली जो सप्लायर्स होते हैं पोटेशियम ब्रोमेट के और पोटेशियम आयोडेट के, वो खुद बताते हैं कि हाँ ये बेकरी में यूज़ होता है, और हमारा रेगुलेशन कहता है कि पोटेशियम ब्रोमेट इज़ अलाउड. और ये बात हमारी जो वेब पे हमने स्टोरी डाली है, अगर आप उसको रेफ़र करें तो उसमें हमारे पास कमेंट्स भी हैं एक्सपर्ट्स के, जिसमें उन्होंने बोला है कि हाँ ब्रोमेट इज़ समथिंग विच इज़ यूज्ड, या जानते हुए या नहीं जानते हुए, क्योंकि या तो लोग उसको डायरेक्ट ऐड करते हैं या फिर वो जो इम्प्रूवर मिक्स यूज़ करते हैं उसमें प्रेजेंट होता है. तो यूज़ तो वो होता है, और क्योंकि हमारे स्टडी रिजल्ट्स, हमें पूरा कॉन्फिडेंस है अपने स्टडी रिजल्ट्स पे, क्योंकि हमने एक बार नहीं किया, हमने खुद 2 बार टेस्ट किया है और हमने बाहर भी टेस्ट करवाया है. तो हमें अपने स्टडी रिजल्ट्स के ऊपर बहुत कॉन्फिडेंस है, और हमारे हिसाब से ये इस्तेमाल होता है तभी उसमें रेजिड्यू मिला है. प्रेक्षको, मी तुम्हाला दोन्ही बाजू तुमच्या समोर मांडल्या, बेकर्स असोसिएशनची आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, या दोन्ही बाजू मी तुमच्या समोर मांडल्यात. आपल्यासोबत गिरीश मारू आहेत. गिरीश मारू, पाव आणि ब्रेड खाल्ल्यानं कॅन्सर होतो या संशोधनाची, किंवा पाव आणि ब्रेडमध्ये अशा प्रकारचे घातक आयटम्स असतात याची कल्पना एक कॅन्सरचे संशोधक म्हणून आणि होमी बाबा सारख्या अत्यंत चांगल्या इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक म्हणून आपल्याला यापूर्वी होती का, जोपर्यंत हे संशोधन आपल्यापर्यंत आलेलं नव्हतं तोपर्यंत? पोटेशियम ब्रोमेट इज़ अ मैच्योरिंग एजेंट, और ब्रेड और पाव ये सब के बनावे में ये यूज़ होता है, और इंडिया और यूएसए में ये परमिट किया गया है. और जब एनालिसिस में 38 सैंपल्स में से 32 में ये डिटेक्ट हुआ है, तो बेकर्स एसोसिएशन के रिप्रेजेंटेटिव को ये मानना चाहिए कि ये बाहर से ऐड किया गया है, या तो इट इज़ वन ऑफ द कंटामिनेंट्स इन द इंग्रेडिएंट्स यूज्ड. मगर जब हम बात कर रहे हैं कैंसर इंडक्शन की, तो जो हमारे पास एविडेंस है वो पोटेशियम ब्रोमेट प्योर कंपाउंड केमिकल का बारे में है. ब्रेड कार्सिनोजेनिक है ऐसा एविडेंस नहीं है. पोटेशियम ब्रोमेट व्हेन एडमिनिस्टर्ड टू एनिमल्स फॉर लाइफ टाइम, अलग अलग रूट से जब एनिमल मॉडल्स में ये दिया गया, तब किडनी ट्यूमर्स, थायराइड ट्यूमर्स, मेसोथेलियमिया और पेरिटोनियम वगैरह ट्यूमर्स मिले हैं. इसलिए एनिमल्स में ये कैंसर कॉज करता है. वी हैव सफिशिएंट एविडेंस, एंड इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कैंसर एक्सपर्ट ग्रुप हैज़ क्लासिफाइड एज 2B. That means possibly carcinogenic to humans. However, there is inadequate evidence to show that it is carcinogenic or cancer causing in humans. म्हणजेच माणसाने खाल्ल्यानंतर त्याला कॅन्सर होत नाही अशा प्रकारचं संशोधन आपल्याकडे येत आहे. त्याच्यात एक बारीकशी दुरुस्ती आपण सांगतायत. अनन्या तिवारी जी, डॉक्टर गिरीश मारू इज एन एक्सपर्ट इन कैंसर रिसर्च एंड ही इज अ प्रोफेसर, होमी बाबा इंस्टीट्यूट के बहुत बड़े प्रोफेसर हैं. उनका ये मानना है कि ये जो 2 आइटम्स है उस आइटम की वजह से कैंसर होता है, न कि ब्रेड की वजह से.
अब ये दो बातें हैं, क्या लगता है आपको? लेकिन जो ब्रेड हम खाते हैं सुबह, या समझो अगर हेल्थ नहीं, चेकअप के लिए किसी अस्पताल में गए तो उस अस्पताल में भी सुबह नाश्ते में ब्रेड दिया जाता है, तो क्या अस्पताल वालों को मालूम नहीं है? देखिए, हमारी भी तो स्टडी यही है, हमने भी तो केमिकल के ही बारे में बात की है। हमने तो ब्रेड सैंपल उठाया क्योंकि हमारे पास स्टैंडर्ड्स हैं ब्रेड के लिए। हमने ऐसे तो बहुत सारे और प्रोडक्ट्स होंगे जिनमें और भी बहुत से एडिटिव्स होंगे, पर हमारा एक्ट ब्रेड में अलाउ करता है। हमने इस कारण ये 2 एडिटिव्स ब्रेड में टेस्ट किए। और रही बात कि ब्रेड में कैंसर है कि एडिटिव्स, ऑफ कोर्स ब्रेड में ये एडिटिव्स हैं और इन एडिटिव्स की वजह से प्रॉब्लम है। तो हमारी स्टडी जो है, ब्रेड एक प्रोडक्ट है, लेकिन जो मेन है कि इसके अंदर जो एडिटिव यूज़ कर रहे हैं वो ठीक नहीं है, बरोबर आहे. जिसकी वजह से ब्रेड ठीक बरोबर आहे. ब्रेडमध्ये जे ॲडिटिव्ह्ज आहेत, ब्रेडमध्ये जे ॲडिटिव्ह्ज आहेत त्याच्यामुळे कॅन्सर होतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी जाऊया आपण सदानंद सरदेशमुख यांच्याकडे. सदानंद सरदेशमुख हे अत्यंत नामवंत असे एकात्मिक कॅन्सर संशोधन आणि उपचार केंद्राचे प्रमुख आहेत. सरदेशमुख साहेब, सर्वप्रथम या संशोधनावर आपली प्रतिक्रिया काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही पदार्थातनं जर काही केमिकल्स गेले किंवा विषद्रव्य गेली तर ती शरीरातली ज्याला आपण हे म्हणतो व्याधिक्षम म्हणतो की इम्युनि सिस्टीम वीक करतात आणि मग कार्सिनोजेनिक किंवा पदार्थाची येणे कॅन्सरसारख्या गोष्टीची वाढ होते. जे लोक सारखे आम्हाला विचारत असतात की आम्हाला कशाने कॅन्सर झाला, त्यामध्ये काही वेळेला असं लक्षात येतं की हे मिसळल्यामुळे, मग ते पावात असो किंवा कशात असो, या प्रकार झालं. याचे आता या संशोधनामुळे एक जास्त उकल झाली की यानी सुद्धा या 2 द्रव्यांनी जे केमिकल्स घालतात त्यांनी कॅन्सर निश्चित होतो. डॉक्टर सरदेशमुख, पॅनिक बटन दाबायची गरज आहे का, अशा प्रकारची परिस्थिती आता आली आहे? हा कार्यक्रम चालू असताना माझ्या मोबाईलवर क्षणाक्षणाला महाराष्ट्रातनं SMS येत आहेत. लोक विचारत आहेत की उद्या पाव खावा की न खावा, ब्रेड खावा की न खावा. लोक चांगला म्हणून व्हाईट ब्रेडच्या ऐवजी हल्ली व्हीट ब्रेड घेतात. व्हीट ब्रेडमध्ये आरोग्याची पोषण मूल्य जास्त असतात म्हणून घेतात. परंतु या संशोधनात व्हीट ब्रेडमध्ये सुद्धा अशी कार्सिनोजेनिक किंवा कॅन्सर ला बढ़ावा देणारी अशी काही द्रव्य आढळून आलेली आहेत. याबद्दल काय सांगाल सदानंद सरदेशमुख? नाही, मला असं वाटतं की ऑर्गॅनिक जर फूड खाल्लं, पूर्वी जे आपल्याकडे होतं, याच्यामध्ये जे ॲडिल्ट्रेशन किंवा ही द्रव्य घातले नाही तर ब्रेड खायला काही हरकत नाही. पण ही जर केमिकल्स असलेली द्रव्य घातली तर त्यांनी निश्चित शरीराला किंवा याला धोका पोहोचू शकतो. थोडे दिवस खाल्ले तर असं नाही, पण आपण म्हणतात तसं नियमित रोजच्या रोज खाल्ली त्याचा शरीरावर दुष्परिणाम निश्चित होतो. अत्यंत महत्त्वाचं असं संशोधन घेऊन मी तुमच्या समोर आलोय. आपल्यासोबत अनन्या तिवारी आहेत. अनन्या तिवारी या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या संशोधिका आहेत आणि त्यांच्या संस्थेनं केलेलं अत्यंत पथदर्शी, पाथ ब्रेकिंग अशा स्वरूपाचं हे संशोधन आहे, ज्याच्यामध्ये जो रोज ब्रेड किंवा पाव आपण पावभाजीबरोबर किंवा मिसळपावबरोबर खातो, त्या पावामध्ये आणि रोजच्या चहाबरोबरच्या टोस्ट आणि ब्रेडमध्ये, सँडविचमधल्या ब्रेडमध्ये, मग तो कुठेही तुम्ही खा, अगदी पंचतारांकित हॉटेलात खा किंवा एखाद्या ब्रँडेड सँडविच किंवा पिझ्झा चेनमध्ये खा, या सगळ्या ब्रेडमध्ये 2 अत्यंत अशी घातक रसायनं असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला थायरॉइड आणि कॅन्सरचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. एक प्रचंड मोठं संशोधन आहे, त्याचीच आपण 4 मान्यवरांना घेऊन चर्चा करतोय. वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत. ब्रेडनं कॅन्सर होतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेडनं कॅन्सर होतो या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत अनन्या तिवारी, सदानंद सरदेशमुख, प्राध्यापक गिरीश मारू आणि अजित दिवाडकर आहेत. प्रेक्षक, आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय, कारण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट अत्यंत पथदर्शी अशा प्रकारचं संशोधन केलं, पाथ ब्रेकिंग रिसर्च, ज्याच्यामुळे जो ब्रेड, जो पाव आपण दररोज खातो, त्या पावामधल्या 2 आयटम्समुळे, एक पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट, याच्यामुळे आपल्याला थायरॉइड आणि कॅन्सरची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. किंबहुना कॅन्सरला पोषक अशी द्रव्य प्रमाणाबाहेर आपल्या रोजच्या खाण्यातल्या पावात आणि ब्रेडमध्ये असतात. हे संशोधन आहे. हीच ती संस्था ज्यानं खूप पूर्वी शीतपेयांमध्ये असलेल्या कीटकनाशकांबद्दल प्रचंड मोठा आवाज उठवून या देशात उलथापालथ घडवली होती. अनन्या जी, किस काम के लिए पोटैशियम ब्रोमेट और पोटैशियम आयोडेट ब्रेड में इस्तेमाल किया जाता है, ऐसा आपको लगता है? क्या इसका कोई ऑल्टरनेट नहीं हो सकता?
इसका बिल्कुल ऑल्टरनेटिव है, हमने अपनी रिपोर्ट में रेकमेंड भी किया है। तो बेसिकली इनका जो काम है पोटेशियम ब्रोमेट का, जैसे वो है ऑक्सीडाइजिंग एजेंट। ये एक स्लो एक्टिंग एजेंट है और इससे जो ब्रेड होती है वो काफ़ी सॉफ्ट, फ्लफ़ी और बड़ी ही अच्छी फिनिश आती है। और इसी की वजह से इंडस्ट्री हमेशा से यही यूज़ करती आई है। जैसा कि मुझे इंडस्ट्री एक्सपर्ट्स ने अपने कम्युनिकेशंस में भी ये कि किसी भी उससे ज़्यादा कॉस्ट इफ़ेक्टिव उन्हें पड़ता है, इस कारण वो इसको ज़्यादा इस्तेमाल करते हैं, इसलिए वो ज़्यादा पॉपुलर है। रही बात ऑल्टरनेटिव्स की, तो हमने अपने रिपोर्ट में रेकमेंड किया है और उनको हमने कॉस्ट वाइज एनालाइज भी किया है, जैसे कि ग्लूकोज ऑक्सीडेज हो गया और एस्कॉर्बिक एसिड हो गया। ये सब इनके ऑल्टरनेटिव्स हैं जो कि यूज़ हो सकते हैं पोटेशियम ब्रोमेट के बजाय और आयोडेट के बजाय, और इसका कोई कॉस्ट पे बड़ा इफेक्ट नहीं पड़ेगा, बिल्कुल इनसिग्निफिकेंट इफेक्ट है कॉस्ट पे। मतलब एक दो पैसे से कॉस्ट बढ़ेगा, या इतना इनसिग्निफिकेंट है? हाँ ऐसा ही। हाँ जी। आपण थेट जाऊया अजित दिवाडकर यांच्याकडे। अजित दिवाडकर, हमने बड़ा हाँ बिल्कुल, बताइए अनन्या जी। हमने अपनी रिपोर्ट में बड़ा ही अलग अलग, तीनों का अलग अलग स्पेसिफाई करके मेंशन किया है कि कितने रुपए और कितना, किस हिसाब से कितना पड़ेगा, तो बहुत ही क्लियरली उसमें मेंशन्ड है। अजित दिवाडकर, 1 किंवा 2 पैसे फक्त जास्त खर्च होणार आहेत आणि कॅन्सर कॉझिंग अशा प्रकारचे जे 2 ॲडिटिव्ह आहेत, जे तुम्ही अमान्य करताय, तुमची लोक वापरतायत म्हणून, परंतु ते वापरलं जातं असं ठासून त्या संशोधनातनं समोर आलंय। मी त्या वादात पडत नाही, क्षणभर असं धरून चाला तुम्ही ते वापरत नाही आहात तरी देखील 1 किंवा 2 पैसे एक्स्ट्रा घालून जर तुमचे ग्राहक असतील, जे ग्राहक वर्षानुवर्ष तुमच्यावर विश्वास ठेवतात की तुम्ही चांगली पोषण मूल्य असलेलंच आम्हाला अन्न देताय, तुम्हाला 1-2 पैसे जास्त आहेत आमच्या जीवापेक्षा? हो, आम्ही सुद्धा समाजातलेच लोक आहोत, या समाजात राहणारे लोक आहोत आणि आम्ही याच्या बाबतीत पूर्णपणे सतर्क असतो। काही 1-2 पैशाकरता कोणीही मॅन्युफॅक्चरर त्या अशा घातक वस्तूचा उपयोग करणार नाहीत, एवढं मी तुम्हाला ॲश्युअर करून सांगू शकतो। ही चुकीची कल्पना आहे की काय 2-4 पैशाकरता आम्ही आमचं समाज शत्रुत्व विकत घेऊ असं वाटतं का आम्हाला? परंतु आपल्याला, मी गेली 60 वर्ष माझी बेकरी ब्रेड मॅन्युफॅक्चर करतोय। मी कधी ॲडेड इन्ग्रेडियंट म्हणून मी कधी पोटॅशियम ब्रोमेट वापरलेलं नाही, पोटॅशियम आयोडेट कधी वापरलेलं नाही। आणि हा एवढा एकदम हाईप एकदम कुठून तरी येऊन पडतो। हा जो स्टडी ग्रुप आहे, या स्टडी ग्रुपने आपला रिपोर्ट शासनाला दिलेला आहे। आता शासन त्याच्यावर विचार करतंय। हे आमचे असोसिएशन सुद्धा याच्यावर विचार करून काही 2-4 पैशाकरता आम्ही समाज विघातक कामं करू असं आपल्याला वाटतं का? शेवटी हाच तर मुद्दा आहे तो दिवाडकर साहेब, हाच तर मुद्दा आहे। त्याला आम्ही असं काहीतरी घातक खाद्य दिवाडकर साहेब, हाच तर मुद्दा आहे की त्यांनी केलेलं। आज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये सुद्धा याच्यावर बॅन नाहीये। 175-76 ज्या देश आहेत त्याच्यापैकी 10-20 देशांमध्ये याच्यावरती बॅन आलेला आहे। हां, हे इतकं जर घातक द्रव्य असतं आणि आफ्टर बेकिंग, आता माझं जरा म्हणणं ऐकून घ्या की 50 ppm हे अलाउड आहे आपल्या आजच्या मानकांप्रमाणे। आज जे प्रचलित मानक आहे त्याच्याप्रमाणे 50 ppm हे मान्यता पावलेलं आहे। जरी ते चुकीचं असेल किंवा आता नवीन संशोधनाप्रमाणे ते हे यायला नको, तरी पण हे जे कोणी त्यांनी जे रिझल्ट सगळे दिलेले आहेत ते माझ्या समोर रिझल्ट्स आहेत। कुठेही 24-25 ppm पेक्षा त्यांना रिझल्ट जास्ती सापडलेले नाही आहेत। हे मान्य आहे मला की हे बॅन व्हायला पाहिजे जर ते इतकं घातक असेल तर। आत्ताच त्या एका ह्याने सांगितलं की बाबा इतकं हे मानवी जीवनावरती इतकं तो वाईट परिणाम करणारा नाही आहे म्हणून। असं असलं तरी जर असा जर निर्णय आला की नाही हे वापरू नये, तर मला नाही वाटत की कोणी वापरतील।
कुठचेही मोठे बेकर्स असतील तरी हे असं कोणी समाज विघातक काम आपण करतील अनन्या असं तिवारीना आपल्याला विचारे का ना, वाटतं? अनन्या तिवारी, बेकर्स पण त्याला एसोसिएशन मान्यता का तर मिळाली ये पाहिजे. बेकर्स हा, एसोसिएशन आता का ये अभ्यास- मानना है हा, आता कि अभ्यास ये चालू पैसे है. का इशू नहीं है, हाँ, ये आता पैसे का अभ्यास इशू चालू नहीं है, है. बहुत सारे लोग इसका इस्तेमाल भी नहीं करते। मैं इस झगड़े की बात में जाना नहीं चाहता हूं, क्या ये सिर्फ एक अवेयरनेस की बात है कि बेकर्स एसोसिएशन भी इसको जानती नहीं है? क्योंकि एक दावा उनसे किया जा रहा है, एक पॉइंट रखा जा रहा है कि अमेरिका में तो उसको अलाउ किया है, 170-80 देश है इस पृथ्वी पे, उस पे सिर्फ 15-20 देशों में ये 2 आइटम्स बैन है, तो फिर आप उसी को लेके इसको कार्सिजेनिक क्यों डिक्लेयर कर रहे हैं? देखिए, हमारे हिसाब से तो ये मोस्ट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड में बैंड है और हमारे पास बड़ी ही रोबस्ट डॉक्यूमेंट्स है इस बात को सब्सटैंशिएट करने के लिए कि किन कंट्रीज़ में किन बेसिस पे इन्होंने बैन किया। और रही बात आप जो कह रहे हैं कि बेकर्स एसोसिएशन को पता नहीं है या वो अवेयर नहीं है, हमारे हिसाब से अवेयरनेस तो है, पता सबको है। और क्योंकि हमने अपनी रिपोर्ट में स्टडी में कोट भी लिया है, लोगों से कमेंट भी लिया है, और इंडिविजुअल जो लोग बनाते हैं, जो इस पूरे प्रोसेस में इन्वॉल्व्ड हैं, अगर आप उसको देखें, कभी रेफ़र करें तो आपको समझ में आएगा कि हम किस बेसिस पे बोल रहे हैं। हमें पूरा कॉन्फिडेंस है कि ये इस्तेमाल तो होता है। और रही बात देशों में बैन करने की, तो जो बड़ी इंटरनेशनल एजेंसीज़ हैं, अगर एक आध देश में वो उनके कुछ रेगुलेटरी लूप होल्स हैं, उनके रेगुलेशन में प्रॉब्लम है, तो ज़रूरी नहीं है कि हम उसके ऊपर फोकस करें। Correct. हमें उस पर फोकस ज़्यादा करना चाहिए जहाँ पर कि कुछ साइंटिफिक बात की जा रही है, जहाँ पर जिसको हर कोई फॉलो कर रहा है, जो कि एक्चुअली लॉजिकल है। क्योंकि मैं आपको बताती हूँ इसके पीछे लॉजिक क्या था। WHO और FAO वगैरह की रिकमेंडेशंस, आई थिंक जो डॉक्टर साहब यहाँ पर अभी कुछ वक्त पहले एक मोनोग्राफ के बारे में बात कर रहे थे, वो बेसिकली मोनोग्राफ्स बोलते हैं उनको, जेक्फा के, जो कि जॉइंट एक्सपर्ट कमेटी ऑन फूड एडिटिव्स, हमारी इंटरनेशनल कमेटी है ये, और WHO से एसोसिएटेड है। उन्होंने अपने मोनोग्राफ्स में इवैल्यूएट करना शुरू किया था समवेयर अराउंड 1960s। उस ज़माने में ये इन सब कंट्रीज़ में सभी जगह पर इस्तेमाल हुआ करता था, बहुत साल पहले की बात है। तो जब उन्होंने, हर फूड एडिटिव का इवैल्यूएशन होता है, वैसे ही इसका भी हुआ। जब इसका हुआ कि ये फ्लावर ट्रीटमेंट एजेंट के तौर पे यूज़ होता है ब्रेड मेकिंग में, और जब उन्होंने ये लैबोरेटरी एनिमल्स पे टेस्ट किया, तो उन्हें ये रियलाइज़ हुआ कि इनमें कैंसर कॉजिंग प्रॉपर्टीज़ है और इसकी वजह से कैंसर हो सकता है। फर्दर उन्होंने इवैल्यूएट किया और उनको लगा कि इसका एक सोल्यूशन ये है कि इसकी लिमिट कुछ कम कर दी जाए इस्तेमाल की, जिससे कि जो एंड प्रोडक्ट है, जो कंज्यूमर खाता है, उसमें इसकी कोई रेजिड्यू नहीं बचने चाहिए। इस बेसिस पे सबसे पहले वो 75 ppm थी, जो कि घटा करके 60 ppm की गई। लेकिन फिर जब मेंबर स्टेट्स इकट्ठे हुए, उन्होंने फिर से इवैल्यूएट किया, चेक करने के लिए कि क्या स्टेटस है, तो उन्हें ये महसूस हुआ कि 60 ppm की लिमिट के बावजूद भी लोगों को रेजिड्यूज मिल रहे थे एंड प्रोडक्ट्स में। फिर लोगों ने अपील किया कि अब इसको बैन करना ही ज़रूरी है, क्योंकि हम इसका इस्तेमाल घटा रहे हैं, लेकिन तब भी रेजिड्यू मिल रहा है। और रेजिड्यू की लिमिट ना सेट करने का सबसे बड़ा कारण यही था कि ये अजम्पशन कि हम इस्तेमाल करेंगे पर इसका रेजिड्यू नहीं बचना चाहिए, इस तरह से बेक हो ये कि इसका रेजिड्यू ना बचे। लेकिन क्योंकि रेजिड्यू बच रहा है और एनिमल स्टडीज़ आर सफिशेंट टू डिक्लेयर इट एज अ पॉसिबल ह्यूमन कार्सिनोजन, देयरफॉर दे विड्रू दिस स्पेसिफिकेशन। इस कारण से इसको कंट्रीज़ में 1990s में ही ये यूरोप और UK, इन सब देशों में, यूरोपियन यूनियन में बहुत कंट्रीज़ आती हैं। आप सुनने में लगता है वो एक, पर वो बहुत सारे देश हैं, सबने बैन किया इसी बेसिस पे, इसी प्रेमाइस पे बैन किया कि रेजिड्यू मिल रहा था। ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, UK, सारा EU, यहाँ तक कि साउथ अमेरिकन कंट्रीज़, हमारे डेवलपिंग नेशंस में श्रीलंका इंक्लूडेड है, और चाइना ने भी बैन कर रखा है। तो ये हमारे हिसाब से दिस इज सफिशिएंट एविडेंस कि खाली एक कमेटी की रिकमेंडेशन नहीं है, पूरे देश भर में, पूरे दुनिया भर में लोग इसको, मोस्ट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड is a more appropriate term to अनन्या जी, say, most parts of the world has banned it because of this reason. पूरा साइंटिफिक तरीके से आपने इसके ऊपर पूरा विवरण दिया है, पूरा विवेचन दिया है, ताकि एक आम आदमी को भी समझ सके कि इसका जो मात्रा थी वो घटा कर 75 से 60 और 60 से 50, और उसके बाद भी जब रेसिड्यू में ये मिलने को आ रहा है, तब ये कैसे उसको बयान किया गया। अजित दिवाडकर, मगासपासून तुम्हाला काही बोलायचं होतं, मांडा आपलं मत। अजित दिवाडकर, बेकर्स असोसिएशन। एक तर काय की पोटॅशियम ब्रोमेट
हे वापरून किंवा एक दोन पैशाची बचत किंवा त्याचा काही यील्ड वाढतं अशातला प्रश्न नाही आहे. तेव्हा जर यांच्या अभ्यास ग्रुपनी जर असं शासनाला पटवून दिलं आणि हे जर म्हणजे सामाजिक हेल्थच्या विरुद्ध असेल तर मला नाही वाटत कोणी बेकर्स हे वापरतील. आजही म्हणजे साधारण आमच्या लेवलचे कोणी बेकरी हे मुद्दाम ॲडिटिव्ह वापरत नाही आहेत हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे. अजित दिवाडकर प्रत्येक एक मिनिट ऐकून देशामध्ये घ्या. अजित दिवाडकर तुम्ही वापरता असं कोणी बोललेलं नाहीये. जे सॅम्पल्स गोळा केले गेले आणि ते खूप मोठ्या प्रमाणात गोळा केले गेले आणि ते अतिशय इंटरनॅशनल रिनाउंड ब्रँडचे गोळा केले गेले, त्या ब्रँडमध्ये ते सापडल्यानं धोक्याची घंटा अधिक तीव्र झालेली आहे. एवढं लक्षात घ्या, इथे वैयक्तिक आरोप नाही आहेत कोणावर. She has not made any individual allegation. These are the samples which are created, which are generated from international brands, and that makes it a very, very serious case. गिरीश मारू, पाव आणि ब्रेडमध्ये घातक रसायनांवर बंदी घातली तर हा प्रश्न सुटेल का? तातडीनं काय करायला हवं असं वाटतं आपल्याला? गिरीश मारू. पहले तो इसको परमिशन है या नहीं, देना है या नहीं, वो तय करना है. Correct. और अगर परमिशन है तो उसकी मात्रा कितनी होनी चाहिए, एंड रेगुलेटरी एजेंसी शुड रेगुलरली मॉनिटर एंड हैव ए डेटाबेस kept so that experts can then decide whether it is active or responsible for observed cancer incidents. So पहला क्वेश्चन है whether this should be permitted to be used. When there are other alternatives which are similar in cost, when they are available, they should be encouraged. After that, if there is a permissible limit, that should be strictly followed. बरोबर आहे. आपल्यासोबत सरांद सरदेशमुख पण आहे. सरांद सरदेशमुख, कॅन्सर हा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्याचं कारण अनेकदा अनुवंशिकता दिलं जातं, अनेकदा लाईफस्टाईल दिली जाते. कोणी म्हणतं स्मोकिंगमुळे कॅन्सर, तंबाखूमुळे कॅन्सर. तर आता हे नवीन कारण आपल्या समोर येत आहे. याच्याकरता एक ऑल्टरनेट उपचार, ऑल्टरनेट परिस्थिती, ऑल्टरनेट पद्धत आपण काय सुचवाल? ज्या आयुर्वेदाचे आपण संशोधक आहात त्या आयुर्वेदामध्ये याच्यावर काही उपाय आहे का? याच्यावर निश्चित उपाय आहे. पहिल्यांदी आपण जसं म्हणतो की जे कारण आहे, खरं जर या ब्रेडमध्ये हे जर वस्तू वापरत असतील तर त्यांनी वापरल्या नाही पाहिजेत. साधाचा या पदार्थापासून आपण घरी पोळी खातो की नॅचरल किंवा ऑर्गॅनिक फूड जर आपण खाल्लं तर शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाहीत. अशा पद्धतीने हे जे विषकारक पदार्थ आहेत किंवा केमिकल्स आहेत हे जर घातले नाही ते सगळ्यात चांगलं. समजा चुकून घातले तर आता आम्ही आयुर्वेदात म्हणतो तसं पंचकर्म, शरीरशुद्धी किंवा काही औषधं चांगली घेतली तर परत जी इम्युन सिस्टम किंवा प्रतिकारशक्ती कमी होते ती वाढत राहील. एक अशी प्रतिक्रिया येते अनन्या तिवारी जी कि इस संशोधन को लेके एक पैनिक बटन फैल रहा है लोगों में. लोगों को ऐसा लग रहा है कि कल सुबह से ब्रेड खाएं या ना खाएं, क्योंकि उसके बिना तो चलेगा नहीं. आज 50% आबादी मुंबई में तो ऐसी है कि जो हफ्ते में कम से कम 3 या 4 बार तो ब्रेड खाता ही है. इस संशोधन को और इसको इस बड़े मान्यता पर चैनल के द्वारा प्रसिद्धि मिलने के बाद एक पैनिक बटन सा फैल जाता है. क्या आपको लगता है कि एक थोड़ा हाइप हो रहा है? इसका पूरा नतीजा और परिणाम आना अभी भी बाकी है, सरकार की पॉलिसी इसके ऊपर तय होना बाकी है. इज इट हाइप्ड? क्या लग रहा है आपको? देखिए, हाइप्ड है नहीं है ये तो ठीक नहीं होगा शब्द का प्रयोग करना, क्योंकि इशू तो इम्पॉर्टेंट है, ये मुद्दा बहुत ही इम्पॉर्टेंट है और इसको रेज़ करना भी बहुत इम्पॉर्टेंट था. तो इसलिए मुझे लगता है कि ये ठीक है और हमने अच्छे तरीके से स्टडी की है अपनी, बहुत अच्छे एक्सपर्ट से बात किया है, कंफर्म किया है और तब हमने अपनी रिकमेंडेशंस दी हैं. रही बात सरकार की, तो सरकार की पॉलिसी में जैसा कि मैंने पहले ही बोला कि वी आर वेरी हैप्पी कि FSSAI ने इमीडिएटली रिस्पांस दिया है और उन्होंने कहा है कि वो पोटेशियम ब्रोमेट बैन कर रहे हैं और उसका नोटिफिकेशन बहुत जल्दी आ जाएगा पब्लिक डोमेन में. और रही बात आयोडेट की, तो वो उसके ऊपर इन्वेस्टिगेशन करना चाहते हैं, उसको थोड़ा सा देखना चाहते हैं क्या है क्या नहीं है.
फिर उसके ऊपर डिसीजन होगा। बट आई थिंक पॉलिसी में चेंजेस आने की ज़रूरत थी, इसीलिए हमने ये बात रेज़ की एंड वी आर हैप्पी कि हमारी गवर्नमेंट ने उस बात को अग्री किया है। सो वी रियली वेलकम दिस डिसीजन। तो अभी आगे भी चेंजेस जो फॉर्मल नोटिफिकेशंस वगैरह हैं वो तो आएंगे, बट वो कंसिडर कर रहे हैं, वो अग्री कर रहे हैं, इस बात से हमें काफ़ी खुशी है। गिरीश मारू, तुम्ही कॅन्सर संशोधक आहात आणि एक अत्यंत नामवंत प्रोफेसर आहात, या क्षेत्रातले प्राध्यापक आहात, आपला फार मोठा अधिकार आहे या क्षेत्रातला। एक साधा प्रश्न माझा असा आहे की अशा प्रकारचं संशोधन समोर आल्यानंतर जे ग्राहक आहेत, जे उद्या सकाळी ब्रेड खाऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? जे बेकर्स असोसिएशन हा कार्यक्रम बघतायत, ज्यांना लोकांच्या जीवाशी खेळायचं नाही अजिबात, परंतु त्यांना कदाचित माहिती नव्हतं किंवा माहिती असून सुद्धा ते आत्तापर्यंत करत होते, त्यांना काय सांगाल? आणि हा कार्यक्रम बघणारे जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे याच्यावर उद्या परवा निर्णय देणार, या तिघांसाठी गिरीश मारू आपलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे। गिरीश मारू, जब एजेंसी ने एनालाइज करके ये बताया है कि मेजॉरिटी ऑफ द सैंपल्स कलेक्टेड दे कंटेन हाई लेवल्स ऑफ पोटेशियम ब्रोमेट एंड पोटेशियम आयोडेट, गवर्नमेंट नीड्स टू लुक एट these and monitor the levels over a period of time and create awareness amongst users that yes, these chemicals in pure form have been shown to possess carcinogenic potential, and then they should regulate or ban use of these compounds. But at the moment we should say that this should be thoroughly investigated and immediately within reasonable time the decisions and monitoring should be implemented. आपको ऐसा लगता है कि क्या अब लोगों ने ब्रेड खाना आज से बंद कर देना चाहिए, या इन्वेस्टिगेटिव एजेंसी का रिपोर्ट आने तक इसके ऊपर कोई पैनिक बटन नहीं होगा? क्या लगता है आपको? ये तो एक अनुमान रहेगा, इंडिविजुअल ओपिनियन रहेगा, ये बताना मुश्किल है। मगर ये कंपाउंड अकेले ब्रेड में है ऐसा भी नहीं है। पानी में जब ओजोनाइजेशन करते हैं तब भी ट्रेस अमाउंट ऑफ दिस कंपाउंड इज फॉर्म्ड, एंड आइडियली जब आप ब्रेड बनाते हो तो आइडियली इवन इफ यू हैव एडेड दिस कंपाउंड फ्रॉम आउटसाइड, रेसिड्यू शुड नॉट रिमेन। बट ये सब डिटेक्शन बताता है कि जो प्रॉपर प्रोसीजर है, अमाउंट्स जितने यूज़ किए हैं उधर कुछ तालमेल नहीं है, अदरवाइज इट शुड गेट कन्वर्टेड टू पोटेशियम ब्रोमाइड and you should not find alarming level of potassium iodate or bromate. गिरीश मारू, त्यामुळे बेकिंगची जी पद्धत आहे त्या बेकिंगच्या पद्धतीमध्ये काही तातडीने सुधार करायची गरज आहे का? दे शुड चेंज द बेकिंग प्रोसेस टू मेक इट सेफ. पहले तो बेकिंग प्रोसेस के बजाय ये केमिकल कितना इसेंशियल है और उसका सेफ ऑल्टरनेटिव अगर अवेलेबल है विच इज़ सिमिलर इन कॉस्ट, देन दैट शुड बी प्रिफर्ड रादर देन चेकिंग प्रोसीजर. प्रेक्षको, तुमच्या आमच्या रोजच्या खाण्यातल्या ब्रेडमुळे कॅन्सर कसा होऊ शकतो याबाबतची आपण ही चर्चा ऐकलीत, पाहिलीत, सगळ्यांची मतं ऐकलीत. ब्रेड किंवा पावामधल्या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या रसायनांमुळे कॅन्सर आणि थायरॉइड सारखे आजार होऊ शकतात असा पुनरुच्चार CSCच्या संशोधिका अनन्या तिवारी यांनी केला. लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातूनच हा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यावर आता सरकारनं आणखीन तातडीनं उपाययोजना आखण्याची गरज आहे. पोटॅशियम ब्रोमेट आणि आयोडेट याच्या वापरावर बंदी घातलीच गेली पाहिजे असं सर्वांनीच मत व्यक्त केलं. या दोन रसायनांमुळे कॅन्सर होतो हे नागपूर बेकर असोसिएशनच्या अजित दिवाडकरांनी मान्य केलं. मात्र लहान बेकरी उत्पादक या दोन्ही घातक रसायनांचा वापर करत नाहीत असा दावा देखील अत्यंत ठामपणे त्यांनी मांडला. भारतामध्ये या दोन्ही रसायनांच्या वापरावर बंदी नाही. अन्न सुरक्षा कायद्यानुसार आणि भारतीय मानकानुसार या रसायनांवर वापर अजिबात बेकायदेशीर नाही याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं. भारत आणि अमेरिका पोटॅशियम ब्रोमेटच्या वापराला परवानगी आहे, मात्र ब्रेडच्या वापरामुळे कॅन्सर होतो असं अजून तरी संशोधनात आढळलेलं नाही असं कॅन्सर संशोधक गिरीश मारू यांनी सांगितलं. जगभरात प्राण्यांवर जे संशोधन झालं त्यात पोटॅशियम ब्रोमेटच्या थेट वापरामुळे कॅन्सर होऊ शकतो असं आढळलंय, पण मानवाला त्यामुळे कॅन्सर होतोच असे थेट पुरावे अजून समोर आलेले नाहीत
असं देखील डॉक्टर मारू यांनी वेधलं। या रसायनांमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचू शकतो असं एकात्मिक कॅन्सर संशोधन केंद्राच्या डॉक्टर सरन्य सरदेशमुख यांनी मान्य केलं। या दोन्ही रसायनांना पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ब्रेड उत्पादकांनी अगदी किंचितचे नगण्य असे पैसे खर्च केले तर या रसायनांचा वापर टाळता येऊ शकतो असं संशोधिका अनन्या तिवारी यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण कुणी बेकर 4-2 पैशासाठी या घातक रसायनांचा वापर करणार नाही असं दिवाडकर यांनी सांगितलं। प्रेक्षको, ब्रेडमुळे खरंच कॅन्सर होऊ शकतो का याची शहानिशा सरकारनं तातडीनं करण्याची गरज आहे। या रसायनांच्या वापराला परवानगी आहे का आणि असेल तर त्याची नेमकी मात्रा किती असावी हे देखील सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे। किंबहुना ही रसायनं आरोग्याला घातक आहेत तर मग त्याच्यावर तातडीनं बंदीच घातली गेली पाहिजे। या बाबतीत बेकरी उत्पादकांमध्ये देखील जनजागृती होण्याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसं ज्यांच्यामध्ये हे संशोधन समोर आल्यानंतर एक पॅनिक बटन त्यांनी दाबलेलं आहे, खाऊ की नको असं त्यांच्या मनामध्ये निर्माण झालंय। ब्रेडला हात लावायला लोक भीतील, अशा प्रकारची कोणतीही भीती आता या क्षणाला बाळगायचं कारण नाही। परंतु सरकारनं मात्र यावर तातडीनं पावलं उचलायला हवी। तुर्तास सेंटर फॉर सायन्स अँड ॲडव्हान्स एन्व्हायरमेंट यांनी हे जे संशोधन केलं त्याबद्दल सर्व भारतीयांनी त्यांचं एक प्रकारे अभिनंदन केलं पाहिजे की एका फार मोठ्या विषयाला त्यांनी आम्हाला जाणकारी करून दिली, त्यांनी आम्हाला त्याच्या संदर्भात जनजागृती निर्माण केली। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार, एस्पेशली अनन्या तिवारी अँड गिरीश मारू। थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पार्टिसिपेशन। ताज्या बातम्यांतरी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।